नमस्कार, मी मयुरी. तर आपल्या ह्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काय बोलावं, प्रथम तर काय बोलावं तर मला काय कळत नाही बघा, कारण की माझी तब्येत अचानकच बिघडते. तब्येत काय मला साथ देत नाही बघा. परवा 2 दिवसापूर्वीच 1000 रुपये, तुम्हाला मी व्हिडिओ टाकलाच आहे, 1000 रुपये घालून आले. 2 दिवस पण नाही गेले, एवढ्या गोळ्या आणल्या, काहीच फरक पडत नाही. आणि काय नाही, तिकडं बस जा, बस एका जागेवर. कपडे नाही घातले, तुमची नाचते, काहीच फरक पडत नाही बघा. पैसे घेतले गेले त्याचं काय वाटत नाही, पण थोडं तरी फरक पडला पाहिजे. आणि आत्ता मी बघितलं तर तिथे दुखतंय ना, तिथं काळं काळं असं सर्कल झालं आहे. काय कळलं ना, काय लागलं आहे, काय झालं आहे, काय समजलं. मी आत्ता लाईव्ह चालू ठेवलेली, लाईव्ह बंद केली अक्षरशः 11:30 12 वाजेपर्यंत लाईव्ह घेणारी मी. तर मला 10:30 वाजेपर्यंत पण ही योजना काय नाही, टाईम निघणार लाईव्हला. कारण की मित्रांनो तब्येत साथ देत नाही, तिथं काहीच होत नाही बघा, असं आहे. काय करायचं. वरचं फॅन लावतो, बंद कर कूलर, कूलर बंद कर. तर साथ देत नाही तब्येत, काय करू. तर मी बघा आत्ताच लाईव्ह बंद केली. मला त्रास एवढा व्हायला लागला आहे ना मित्रांनो, माझ्या भावानं बहिणीनं मला एवढा त्रास व्हायला लागला आहे. तब्येत साथ नाही देत नाही, तरी माझी तब्येत साथ देत नाही. तरी पण मी व्हिडिओ टाकते, ब्लॉग टाकते. ब्लॉग तर 2-3 दिवस टाकलेच नाही, व्हिडिओ टाकते, ब्लॉग टाकते. आणि आपल्या थंबनेलवर टायटलवरून समजलंच तुम्हाला, मी ना एवढं वैतागले ना बरं का, खूप वैतागून गेले. कारण की एक चॅनल चालू करून वॉच टाईम करून चॅनल मॉनिटाईज करून त्याचा पेमेंट पण आला, तर तो पेमेंट माझ्यापर्यंत पण आला नाही. लोकांनी मला खाऊ पण दिला नाही आणि काहीच नाही. एवढं वैतागून गेले ना की कुणावरती विश्वास ठेवायचा, कुणावरती नाही, ते पण मला समजत नाही बघा. विश्वासघातकी लोक भरपूर आहेत, ते आहेत तर आहेत. सगळं एवढं करूनच्या करून परत म्हटलं चला आपला हा पहिला चॅनल आहे, तो पुढे न्यायचा प्रयत्न करूया. तो आज किती दिवस झाला आहे चॅनल मॉनिटाईज हे केलं आहे, आपलं वॉच टाईम केला आहे. त्याचं पण वॉच टाईम कमी कमी होतो, काय मला काय माहीत नाही. ते यूट्यूबवाल्यांकडून काय होतं आहे आणि काय करतात, कोण काय करतात ते काय कळणार. मी तर ना मित्रांनो, माझ्या भावानं बहिणीनं, मी अपेक्षा सोडून दिली सगळ्या गोष्टीची. कारण की एक चॅनल मॉनिटाईज करून पण त्याची बघा, त्याचा पेमेंट पण माझ्यापर्यंत पोचला नाही, काही नाही. ज्याने कोणी वाईट केलं आहे माझ्या बाबतीत, वाईट त्याचं कधीच चांगलं होणार नाही. त्याच्या कर्माची फळं नक्कीच भोगायला येणार हे 100%च बरं का. आणि मी देवीला आरत पण लावणार आहे. मी पुढचं काय करायचं करणार आहे, ज्यांनी माझ्या चॅनलचे पैसे खाल्ले आहेत त्यांना. पण दुसरा चॅनल होता, दुसऱ्या चॅनलचं पण म्हटलं चला हा तरी पुढे घेऊन जाऊया. तर हा पण नाही बघा, याला मी घेऊन जायचा प्रयत्न करते पुढं. वॉच टाईम करते तेवढाच वॉच टाईम कमी होते. काय कळणार मला, या चॅनलचा वॉच टाईम कमी होते म्हणूनच तो चॅनल ओपन केला. तर तो चॅनल ओपन करून ज्या मुलगीने चॅनल ओपन केला, ती स्वतःसाठीच मुलगीने चॅनल ओपन केला होता. एवढी जर भिकारी होतीस तर कशाला माझा हे केलीस. स्वतःचे 2-2, 3-3 चॅनल आहेत, ते चॅनल स्वतः पुढे घेऊन जायचं होतं ना. दुसऱ्याच्या चॅनलची कशाला वाट लावत बसलीस नालायके. हां, दुसऱ्याचं वाटलं की स्वतःचं कधी चांगलं होत नाही. हां, ते म्हटलं ते तरी करावं, म्हटलं हा चॅनल तरी. मी एवढा त्रास होता ना मित्रांनो मला, की मी अक्षरशः माझी खूप चिडचिड होते. कारण की चिडचिड का होते, तर माझं एवढं दुखतं आहे ना, हे मणका एवढं दुखतं आहे ना, ते दुखते परत ही मला दोन्ही मुलं भयंकर त्रास देतात मित्रांनो, भयंकर त्रास देतात. त्यामुळे माझी चिडचिड होते. एक तर माझं दुखणं आणि ती मुलं चिडचिड त्या मुलं मला चिडचिड करतात आणि मुलं त्रास देतात, त्यामुळे माझी चिडचिड होते जास्त. परत व्हिडिओ टाकाय घेतले किंवा लाईव्ह घेतली की लोकांचा भयंकर त्रास मला आहे. खूप वाईट लोकांनी मला भयंकर त्रास दिले नाही, एवढा त्रास दिले नाही की विचारू नका. मी अक्षरशः कंटाळले, मला काहीच फायदा नाही आहे बघा. मला पहिल्या चॅनलचा पण काय फायदा नाही झाला, मला दुसऱ्या चॅनलचा पण काहीच फायदा नाही झाला. मी अक्षरशः कंटाळून गेले. मला एवढंच म्हणायचं आहे, मी खूप कष्ट केले, खूप संघर्ष केला, पण मी माझ्या कष्टाने करत होते, मी माझा वेळ काढत होती. मी कोणाचा वेळ घेत नव्हते किंवा कोणाचं 5-50 खाल्ले नाहीत की काय नाही. पण उगाच लोक माझ्या नावाचं हे करायला लागले आहेत आणि माझ्या
माझ्या वाईटावरती उठलेली आहेत. तर मी ना, तुम्हाला टायटलवरून कळलं, मी कंटाळले अक्षरशः तर ह्या चॅनलला पण. तर मी चॅनल बंद करायचं ठरवलं आहे. बघेन नाही तर मी चॅनल बंद करेन. मला नको वाटायला लागलं आहे ह्या चॅनलचं, कारण की तब्येत तर साथ देत नाही. मी आता बोलायला लागले, बोलते तरी पण तुम्ही बघू शकता माझी तब्येत. मी आत्ता अचानक लाईव्ह बंद केली, 10 वाजता लाईव्ह मी बंद केली आणि ते माझ्या मुलाला सांगितलं मॉलिश करायला. आणि मॉलिश केलं आहे बघा इथं आत्ता. आणि म्हटलं चला, म्हटलं एक ब्लॉग टाकूया, म्हटलं की किती भयानक लोक त्रास देतात आपल्याला. किती सकाळी पण दुपारी पण लाईव्ह घेतली. दोन्ही मुलं माझी जेवण करून झोपली होती. तर एक रेखा नावाची बाई आली, तिनं काय कमेंट करावी, साईडला कोण मरून पडलं आहे का, तुम्ही सांगा. हे असल्या कमेंट करता. 2 लहान लेकरं झोपलेली माझी निरागस जेवण करून. तर ती रेखा नावाची एक आय डी आली आणि तिनं अशी कमेंट केला की साईडला बाजूला कोण मरून पडलं आहे का. हे कमेंट करतात का वाचला, तुम्ही सांगा, असल्या कमेंट असतात का. आणि खूप वाईट कमेंट केल्या माझ्या त्या चॅनलला पण. माझं चॅनल मॉनिटाईज झाले, त्या चॅनलला पण खूप वाईट कमेंट केल्या लोकांनी. भरपूर लोकांच्या शिव्या वगैरे हे होते. खूप लोकांनी वैताग दिला, वाईट लोकांनी. तरी पण मी पुढे जायचा प्रयत्न केला. चला म्हटलं, आपला चॅनल ओपन केलं आहे आपल्या लेकरासाठी, मुलीचा विचार केलेला. चॅनल ओपन केलं आहे. तर चॅनल ओपन केल्यानंतर आपलं या असलं दुखणं चालू आहे. चला काहीतरी घरी बसल्या आपण काहीतरी चालू करूया म्हटलं ना, की तिचं पुढच्या लाईफमध्ये काहीतरी होईल. तिच्या भवितव्याचा विचार करत होते. ज्या उंडगीने ज्या उंडगीने कुठला आणि कोणाला साथीला घेऊन तिनं केलं नाही माझ्या मुलीच्या चॅनलबद्दल, असं केलं आहे तिनं, माझे पैसे खाल्लेत. स्वतःची पण लेकरं वाळ्यात कधीच चांगलं होणार नाही. जसं माझ्या लेकराच्या पोटावर पाय आणलं आहे, तसं स्वतःच्या लेकरा बाळांच्या पोटावर तुझ्या सकट सगळं पाय येणार आहे. हे 100% ही काळ्या दगडाची रेघ आहे. मी आज तडपडते. आज मी एवढे कष्ट घेतले त्या चॅनलसाठी मित्रांनो, आणि एवढी मेहनत घेतली आहे. 8 दिवसात चॅनल मोनो झाला. एवढी मेहनत घेतली आहे, खूप मेहनत घेतली आहे. का तुझ्यापर्यंत आली चॅनल मोनो करायला. तुला माझा नंबर माहिती होता, पासवर्ड माहिती होता, म्हणून तू काय चॅनल माझा पासवर्ड चेंज करून तुझा पासवर्ड टाकशील का. एवढी तुझी डेअरिंग झाली का. कष्ट करून बघ की, म्हणजे कळलं तुला काय कष्ट लागतात चॅनलमध्ये. आणि किती वेळा तरी बोलून दाखवलं नाही की माझा चॅनल नाही पुढे गेला, तुमचा चॅनल पुढे गेला. कष्ट लागतात, त्याच्याशिवाय पुढे जात नाही. कष्ट केल्याशिवाय चॅनल पुढे जात नसतो. नुसतं असून इकडं तिकडं फिरून चॅनल पुढे जात नसतो. खूप कष्ट केलेत. आणि स्वतःसारखे नाही फेस लाईव्ह घेत नाही आम्ही. फेस व्हिडिओ आहेत आमचे. 4 लोकांमध्ये गेलं तरी व्हिडिओ वगैरे काढते, ब्लॉग बनवतो, हे करतो. तुम्हाला लाज पण वाटते व्हिडिओ टाकायला, हे करायला. लोकांचे पैसे खायला लाज नाही वाटली का. कशा नाका तोंडात नाही आले पैसे माझे. पहिला पेमेंट मला अजून यूट्यूबवाल्यांना जीमेल पाठवायचं आहे की कुठल्या बँकेला पैसे पाठवलेत, माझ्यापर्यंत ते पैसे पोचले नाही आहेत म्हणून. एवढं सगळं कुठाने होत आहे, तेवढं सगळं व्याप माझ्या मागं लागलं आहे. एवढं मी संघर्ष करते तरी पुढे जायचा प्रयत्न करते. कंटाळून गेली आहे मी अक्षरशः. माझ्या भावानं बहिणीनं माझी चांगली लोक तर मला सपोर्टला भरपूर आहेत. त्यांच्यासाठी तर म्हटलं चला, म्हटलं मला ह्या चॅनलचं काय नाही वाटत. आता वॉच टाईम करते, कमीच होतं आहे. फक्त पुढं घेऊन जायचं चाललं आहे माझं. जेवढं होतील सबस्क्राईब तेवढं करायचे. बघूया काय होतं ते. कुणाकडं आहे का मदत मागण्यासारखी. पहिला दुसरा चॅनल तो माझ्या मुलीचा चॅनल मोनोटाईज करायला गेली म्हणून त्याची काही किंमत घेतलीस का. अगं काय किंमत होती ती मागायची होती की माझ्याकडे मी सकुशीने दिली असती. मदत कोण पण करू शकतो. मला माहीत नव्हतं, मी चांगल्या स्वभावाने, मला माहीत पण नव्हतं असं. एक गरीब स्वभावाने मी जात होती तिथं. पण तिचं कोण आहे त्याला तिला नंबर दिला आणि त्याचा पासवर्ड टाकून दोघांनी पैसे खाल्ले नाहीत माझे. नाका तोंडात नाही येतील, कशात नाही येतील. लाज वाटली पाहिजे की माझा चॅनल एवढा मोनोटाईज झालेला चॅनल माझा आज जाग्यावर बसवला आहे. तसं जाग्यावर बसणार तुम्ही. ज्याने माझे पैसे खाली नाहीत ना, ते 100% जाग्यावर बसणार. जसं माझा चॅनल जाग्यावर बसला आहे, आज कमवता चॅनल जाग्यावर बसवला आहे माझा, तसं तुम्ही पण जाग्यावर बसणार आहेत कायमस्वरूपी. तुमच्या हातापायाचे गोळे, रक्ताच्या उलट्या होतील तुम्हाला.